गेले 3 दिवस झालं मी घरामध्ये जेवणच केलं नाही. खाल्लं तर वरची वर चपाती साखर, म्हणजे भाजी खाण्याचं माझं मनच व्हायचं. आता याच्यामध्ये काय बघा, आईची पण चूक नाही आणि म्हणजे काय तर काय म्हणू, आता आई भाजी बनवायलाच भ्यायला लागली. आज मला म्हणली काय भाजी बनवू, म्हणलं बनव काहीतरी. आई काय भाजी बनवणार आहेस तू आता? फरसाणाची भाजी. कशामुळं? आता का भाजीलाच काही नाही. टमाट आहे ते टमाट्यात निघते त्या आहे ती तिची भाजी ती टमाट चिरलेलं ती डाळ भिजू घातले सगळं टाकून दिलं. डाळ पण का? टमाटे काही सस्ती 50 रुपये किलो टमाटे आणलं म्हणजे लवकर ती करीतच नाही. आता 15 दिवस घरात टमाटे मग घालते. ज्या गोष्टी नसणाऱ्या आहेत त्या आणल्या की पटकीने करायच्या, फ्रीज मध्ये ढीग घालून ठेवता तुम्ही. मग आता ती पूजा करत नाही आणलं की करायला नाही, नसलं की सांगते आणा, नसलं की सांगते आणा. तर मी बंद करतोय आणि तू चालू करते, व्हिडिओ चालू आहे ती मालिका 4 वेळा काय मग मग काय आवाज येतोय त्यातला आता मला फरसाणच कालवण करावं. फरसाणाचा. ठीक आहे, हे कर. तर काय होतंय, जी खराब होणाऱ्या भाज्या आहेत ना त्या पटक्यास लगेच करून टाकायच्या. खात नाही जसं की बटाटा आहे तर बटाटा थोडं 4 दिवसांनी केलं तर काय हरकत नाहीये. बटाला कोंब आले बघ. कुठे एक बटाटे बघ. बटाट्याला कोंब आले तरी बटाटे कोणी खायला. आणि घरामध्ये म्हणजे कसं आहे, केलं तर खात नाही ते तसंच. सगळ्या गोष्टी ताज्या करायच्या. म्हणजे तुला सांगतो, ताजं ताजं लगे लगे उडतं का? रोज मंडई आणायची. मंडई काय 4 किलोमीटर नाही, 4 पावलावरती मंडई आहे. तिथून जायचं लगे मंडई आणायची, 1 दिवसाचं करायचं, लगे दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश मंडई आणायची करायचं, रोज फ्रेश. हे काय करतात, 1 दिवस आणलं म्हणजे 8-8 दिवस तेच वापरतात. फ्रीजमध्ये ढीग लागलाय. गेले 3 दिवस झाले मी तर घरामध्ये जेवणच केलं नाही. काय खातोय आपलं ते बाहेर जायचं ते काय त्याच्यामुळे शिळ राहते. रोज ते दूधवाल्या काकाला रोज भाकरी कालवण चपाती द्यावी लागते. ते रोज 3-3, 4-4, 5-5 जितके ते घरात द्यायला लागते त्यांना. सस्ते घेतात सगळं आई आणि त्या दिवशी तू मला लय भारी रेसिपीज बनवून घालणार होते. टोमॅटो चिरलं, टोमॅटो आता तिला दिसलं नाही वयाच्या मनाचा. ठीक आहे, वयाच्या मन नाही, तुला सुद्धा दिसलं नाही. मला कुठं दिसलं नाही. तो मोबाईल मध्ये बघितलं मग तुला दिसलं ना. तो तुला तर अगं दिसलं ना मोबाईल म्हणजे काय, मला असं वर दिसलं मोबाईलला असं करून अगं. पण बघितलं. मला डाऊट आला ना, डाऊट आला म्हणून तर मी हे बघितलं ना. आणि मला दिसलं असतं तर मग मी केलं असतं का? तुला आळ्या घालते काय करू मी? तसं नाही अगं, आळ्याची भाजी करते. तसं नाही म्हणत मी. आता नाही चिरल्यावर नाही दिसल्यावर काय करायचं माणूस? ते आणि डाळीचं काय झालं? डाळ बी टाकून दिली त्यात मस्किटो होतं म्हणून दिली म्हणजे टाकून. त्याच्यातच टाकायचं का डाळ? नाही डाळ आता ते बघितलं वरण डाळ टाकली. ते काय विषय झाला तुम्हाला सांगतो. त्या दिवशी लय डेंजर खतरनाक किस्सा झाला. टोमॅटो खराब निघली आणि वरनं आईनं डाळीची बिजू घातली होती. ती डाळीत पण मस्किडे होत्या. मी परत सहज आलो बघायला पाणी प्यायला, कारण तिथंच बिजू घातली होती. बघितलं तर डाळ्यामध्ये मस्किडे. मग त्या दिवशी मी घरातले ते डाळ सगळं बघितलं. सगळं जे काय म्हणजे खराब झालंय, एक्सपायर झालंय, बऱ्याच दिवस झालं ठेवलंय, वाळलंय, किडले, सगळं दिलं टाकून. हे बघा. आणि फ्रीज पण खाली करायचं नाही तर केलंय का नाही का हाय अजून फ्रीज तसंच आहे. फ्रीजमध्ये मोकारी कशाला फ्रीजमध्ये ठेवतात नाही त्याच गोष्टी गड्या. आहे आज काय करायचंय भाजी? फरसाण तू बघून दे मला. आता तू म्हणजे ना ती फरसाण जास्त जाऊ शेवच्या वाकड्या काढ्या. तू म्हणजे अजून आळ्याच काढून केले काय तर. तसं नाही काय. मग काय आई एवढं आकाशाने करते. हायजीन ठेवायचं. हायजीन म्हणजे काय सांग? चांगलं काढायचं, चांगलं खायचं, स्वच्छता. मग ते चांगल्या गोष्टी सगळ्या करायच्या. मग चांगलंच करतोय. एखाद्या बारेला होत असतं तसं काय नाही मित्रांनो. एकदा तर तुम्हाला सांगतो, मी अशा हरभरा खात होता. हरभरा शेतातले हरभरा काचाकच असं ते फोडून खायचो. त्याच्यात कधी आळी होती माहित नाही. ती दाण्याऐवजी आळी चावली काचकी नाही. त्याला लय दिवस झाले. त्याला लय दिवस म्हणजे 10 वर्ष होऊन गेला. वाला हरभरा. मग अशा लय भारी लागली खायला. या लय भारी लागली आळी खायला. आता हरभरा घातल्यापेक्षा त्याचं काय करायचं? का भाजी बनवणे? त्याची भाजी बनव की कसले हरभरे आहेत बघू. हे तुझं मोठं चण दाणं बघ. तुझं मोठं चण तुला लागतं की खायला.
ठीक आहे हाय तर मग ह्याचं करू का हे करू करतात ना मस्त म्हणजे मोकळं करू का पातळ करू पातळ कर म्हणजे अंगा असंच राहते का ह्याला बारीक करू बारीक ह्याला भाजायचं मिक्सर मध्ये थोडं बारीक करायचं नाही तसल्या नकोय मग गोगऱ्यासारखं वहिनी असं दे तसंच त्याला का छोले भटुरे काहीतरी असतं तसलं बघ म्हणतात काय छोले छोले म्हणजे ते हरभरा भटुरे म्हणजे ते ती बारक सोले असतात ते सोले नाही का छोले ते काय वाली हरभऱ्याचं घाटायचं असतं ते बरं ठीक आहे हं. बनव आणि आपल्याला बोलू का जेवायला मग चांगली भाजी दिली ती भाजी भाजी आधीच काय खाणार आहे आल्यावर कालून शिजवून पुढं उकळी फुटली ना तो लगेच मागतं खायला आपा उपाशी राहत नाही तर खाऊन येतं का हां भजी आणत्यात वडापाव आणत्यात माझ्या पॅन्टीतला 2,500 नेला आपण त्याच्यामुळेच काल पैसे मोजत होतं माझ्या देतात आता आठवडा झालं बोलत नाही ते मुद्दाम माझ्या देखत पैसे मोजतात अरे काल लई भारी मजा झाली का तर पूजेला नाही करायचं आधी आलं म्हणून पूजा चेक कर आता मला इथं ऐकायला पण मी नाही ऐकलंच केलं नाही तिकडे झोपले होते दिवनवर आणि म्हणलं ही लय कालव करतात म्हणलं आता अजून शिवे द्यायचं म्हणून उठली मी त्याचं पातीला साखर बुकून घेतली तर गेलं निघून मला आता चेक केला तर कवा येतात घरी कवा नाही म्हणलं नको चेक करायला बाहेर गेली बघायला पूर्ण दुर्गण पिवळी म्हणली की आपा गेलं म्हणल्या मग म्हणलं जाऊ दे आता गेलं महागाऱ्याला करायच्या 1 तासभर झाले ते आलं परत सगळं गबाळ गुंडळून आलं की परत घरी बरं झाले की म्हणलं पूजा चेक कर पूजा चेक कर कालचं आणि चेक कर म्हणलं मग मी म्हणलं 2-3 वारे आहे आपलं कुठं जात म्हणा नागपूरला हां आणि घरी बरं झालं की पूजा 2-3 हाका मारल्या पूजा बी आवडली नाही मी बी आवडली नाही आणि मग उठली साखर उकळून घेतली चेक केला आणि चेक केला पण आता बोलत नाही मला द्यायचा कसा कसा द्यायचा आणि मग म्हणलं आपलं नेऊन ठेवलं तर आज म्हणतात की गपचूप ठेवलं मला हुंका म्हणली नाही दिला काय मग 10 म्हणली नाही म्हणून आपला असा पेला घेतला कुठे गेला पेला असा कप घेतला आणि मला आता वाटला आणि गेले आपण तोंड कसं असं तिथं पाणी सांडलं या तिथं पोरीने घाण केली आहे आणि तिथं लय राडा केलाय लेकरची विडी ती सारखी गाणंच करते ती मग मी चेक घेऊन तुझी अशी उभा राहिली आहे 1 नाही 2 नाही गप्पस तिकडेच बोलतात ती खुर्च्या नाही ते 2 ते खाली सोपे खाली दुर्गाने पाणी सांडलं आणि तिथं पाणी मी उभा राहिले चेक घेऊन आता बघ इकडं मग बघ इकडं त्याकडे बघानाच असं तोंड असं खाली केलं असं तो खुर्ची जवळ जिमनीला मुडकं टेकायचं काय मला इतकं खाली मुडकं केलं म्हणून असं परत केलं मुडकं ह्या का चिया दारा की चिया 1 नाही 2 वाटर बैल असं केलं म्हणलं अजून माणसानं की मुकाट्याची चिया ठेवून गेली दाराची आणि प्या वॉटर रोल केलं आली निघून मी परत पिलं नाही चिया पिलं का नाही पिलं म्हणून अर्धा कप तर तसाच आता परत गेलं उठून परत बघितलं भांडी गोळा करायला कपी तर चहा करा अर्धा पेला त्यात मला अर्धा पेलं अर्धा पेला का नाही पिलं चांगला संसार परत बघलं करून चहा केला तुमची गोष्ट सांगते चहाची गोष्ट सांगते चहाचं कारण होय खुर्चीत मुंडकं घालून बसला होता तुम्ही कुठं इथं का आय म्हणते द्या पैसे माझं कशाला नेलं तर पैसे आणि अजून 500 कुठे मला तुला काल मग नाही ते शेवटी बघ की पोरीचं सांग काय झालं इकडे ये की काय इकडे